अवघ्या 2च महिन्यात कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक लागण्याची शक्यता आहे। मात्र या निवडणुकीच्या तोंडावरच कोल्हापूर शहरालगत असलेल्या शहरातीलच महानगरपालिका क्षेत्रातीलच राजगोल पानंद या रस्त्यासाठी नागरिकांनी मतदानाचा बहिष्कार टाकलेला आहे। नेमक्या त्यांच्या काय मागण्या आहेत आणि मतदानावर बहिष्कार टाकण्याची वेळ त्यांच्यावर का आलेली आहे हेच आपण जाणून घेणार आहोत। काका काय सांगाल, आज तुम्ही सगळेजण या संपूर्ण परिसरातील लोक एकत्र झालेला आहात, कोणत्या कोणत्या कॉलन्या यामध्ये समाविष्ट आहेत आणि काय तुम्हाला नेमका त्रास होतोय? या परिसरामध्ये चिंतामणी कॉलनी, एसटी कॉलनी, शिक्षक कॉलनी आणि शिवशंभो कॉलनी अशा 4 कॉलनी आहेत। जवळजवळ 400-500 लोकवस्ती इथे आहे आणि साधारण 300-350 मतदान या ठिकाणी आहे। गेली 20-25 वर्षे लोक या ठिकाणी राहत आहेत, तरी सुद्धा या ठिकाणी कुठल्याही लोकप्रतिनिधींनी लक्ष दिलेलं नाही, फक्त मतदानापुरते या ठिकाणी येतात। त्याशिवाय आम्हाला जो महत्त्वाचा रस्ता आहे राजगोल पानंद हा सरकारी पानंद आहे आणि तो जर रस्ता झाला तर आमच्या सर्वांच्या समस्या सुटणार आहेत। त्याचबरोबर अंतर्गत रस्ते आणि गटारी होणे देखील महत्त्वाचे आहे। यासाठी आम्ही आतापर्यंत प्रशासनाला आणि म्हणजे महानगरपालिकेला आणि लोकप्रतिनिधींना वारंवार निवेदन दिलेले आहेत, प्रत्यक्ष भेटून समस्या सांगितलेल्या आहेत। फक्त मतदानापुरते लोक या ठिकाणी येतात, आमच्या समस्या सोडवतो असं सांगतात, परंतु या ठिकाणी रस्ता काय होत नाही, सगळेजण दुर्लक्ष करतात। या त्रासाला वैतागून आज आमच्या 4ही कॉलनीमधील सर्व रहिवाशांनी मतदानावर सामूहिक बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे। काका, खरं तर तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात, रस्त्यावर आपण वारंवार येणं जाणं होत असतंय, काय नेमका त्रास होतो तुम्हाला? या रस्त्यावरती जात असताना प्रामुख्याने एक कसं असतं की हातापायाचे गोळे दुखतात, सांधे दुखतात आणि रस्त्यावरती खडीवरती असल्यामुळे कधी जर ठेचकाळलं कधी जर पडल याची तुम्हाला शाश्वती नसते। आणि त्याचबरोबर या अशा प्रखर उन्हात वगैरे तुम्हाला सांगतो त्या रस्त्यावर जाताना नको त्या प्रकारे अंगामध्ये हीट वाढण्यापासून ते तुम्हाला सांगतो सर्व प्रकारच्या शारीरिक व्याधी जडतात। खरं तर अनेक वेळा गेल्या 25 वर्षांपासून तुम्ही हा त्रास सहन करताय असं यांनी याप्रमाणे सांगितलं। मात्र गेल्या 10 वर्षापासून महापालिका प्रशासन आपल्या इथं काम करतंय, त्याच्या आधी या ठिकाणी नगरसेवक होते। याबाबत नगरसेवकांकडे तुम्ही ज्येष्ठ नागरिक म्हणून कधी बोललाय का या तक्रारी? याबाबत तिथे असणारे स्थानिक नगरसेवक यांच्याशी 11 वर्षे सातत्यानं तुम्हाला सांगतो की आम्ही संपर्क ठेवलेला होता, पत्रव्यवहार सुरू होता। प्रत्येक वेळी पत्राची एक प्रत त्यांच्याकडे जात होती, त्यांना भेटत होतो आम्ही आणि त्यांनी प्रत्येक वेळी हो करूया ना अशाच भाषेत त्यांनी आम्हाला उत्तर दिलं। परंतु सातत्यानं काय होतं, यांच्याकडून येणारी तुम्हाला सांगतो की आमच्याकडे फक्त तोंडावर हास्य टाकणं हीच भाषा असल्यामुळे आम्ही सगळ्या ह्या कायद्यातल्या रहिवाशांना जवळ करून सगळीकडे तुम्हाला सांगतो श्रमदानाने रस्ते तयार केले आणि अजूनही तुम्हाला सांगतो की अपेक्षा आहेत, पण नाही त्यामुळे तुम्हाला सांगतो की यांनी काही जर केलं नाही तर आम्ही 100% या मतदानावरती बहिष्कार टाकणारी काळ्या दगडावरती रेघ। खरं तर मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय तुम्ही घेतलेला आहे, सर्व रहिवाशांनी एकत्र येऊन केलेला आहे। मात्र मतदानावर बहिष्कार टाकणं हा पर्याय होऊ शकतो का? होणारच, कारण का सांगतो, कारण सगळ्यांना पर्यायच राहिलेला नाही, कारण इतर लोकांना पण त्रास झालाय आणि ह्याच्या आधी सुद्धा त्रास झालाय। आता जे नवीन आहेत त्यांना सुद्धा लागा लागले, कारण ह्याच्या आधी पण आता अजून माझं लग्न होऊन आता 14-15 वर्ष झालं, अजून पण रस्ता झालेला नाहीये। आम्ही जवळजवळ 100-200 बायका आम्ही अमल महाडिक साहेबांना, आयुक्त साहेबांना सगळ्या फायली दाखवल्यात, रस्त्याचा नकाशा दाखवलाय, ते सगळं होऊन पण आम्ही करतो आता किती वर्ष झाले करतो म्हणून लागले। माझे सासरे आता जवळजवळ 3 वर्ष झाले डायलिसिस चालू आहे, आठवड्यातनं 3 वेळा डायलिसिसला माणसाला त्या न्यायला लागते। ज्या परिस्थितीने आम्ही नेतोय ते आम्हाला माहितीये, आम्ही 4 रस्त्यांना जातोय ते आम्ही अनुभवलंय। त्याकडे ही लहान मुलं स्कूलची रिक्षा खाली येत नाही, काय येत नाही, तुमचा रस्ता प्रॉब्लेम आहे, आमच्या रस्त्यांच्या गाड्या, तुमच्या रस्त्यामुळे आमच्या गाड्या खराब होतात, त्या मुलांना आम्ही वरपर्यंत नेऊन सोडायचं। मग हा त्रास कोणाला आहे? आम्हालाच त्रास आहे ना। हे सगळं करत असताना महापालिकेच्या ज्या काही कर असतील, जे काही आपण पैसे त्यांना भरत असतोय त्या तुम्ही भरताय तरी का? त्या सगळ्या आहेत, पाणी बिल आहे, लाईट बिल आहे, घर भाडा आहे, सगळं आहे आमच्याकडे आणि आम्ही जे भरलेलं आहे ते सगळी नोंद आहे आमच्या इकडं। कोणीही सांगू देत, न भरलेले सुद्धा सांगू देत, भरलेले सुद्धा सांगू देत की आम्ही भरतोय काय नाही आणि काय करतोय ती। आणि आम्हाला रस्त्याची पण सोय नाही आहे, परत गटारी नाही आहेत, आम्हाला हे पण नाही आहे,
कोल्हापुरात जायला रस्ता नाही आहे. हा रस्ता आहे तो खासगीकरणाचा आहे, तो कल्पवृक्षाचा रस्ता आहे तो. त्याच्यामुळं आम्हाला तो सुद्धा रस्ता बंद केला होता. खरं माणसाच्या ह्याच्यामुळे की नाही त्यांनी जर आम्हाला वहिवाट दिले. आम्हाला रस्ता आहे तो पानंद रस्ता आहे, तो फक्त आम्हाला खुला करून द्या, आम्ही मतदानाला तयार आहे. जोपर्यंत आम्हाला रस्ता होत नाही तोपर्यंत आम्ही बहिष्कार टाकणार आहे मतदानाला. निर्णय फक्त काही ठराविक लोकांचा आहे की सगळ्या कॉलनी? सगळ्या कॉलनीचा आहे, सगळ्या ऑल कॉलनीचा आहे. तर आपण एकूणच बघितलं की या ठिकाणी गेल्या 25 वर्षांपासून काही रहिवासी या ठिकाणी राहत आहेत, मात्र त्यांना या खराब रस्त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय. पेशंट नेण्याचं काम असेल ते पेशंट नेणं देखील अडथळे निर्माण होत आहेत. लहान मुलं शाळेला नेण्यासाठी अडथळे निर्माण होत आहेत. जर पाऊस आला तर या ठिकाणी चिखलमय सगळे रस्ते तयार होत आहेत. मात्र वारंवार पत्रव्यवहार करून देखील महापालिका प्रशासनानं या नागरिकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय. आणि तोच आज जो संताप आहे तो आज बाहेर निघालेला आहे. आणि येत्या निवडणुकीमध्ये मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय या नागरिकांनी घेतला असल्याचं त्यांनी आपल्याला सांगितलं. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वारेकर सह मी सद्दाम अली, KK न्यूज, कोल्हापूर. कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या. मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर. मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर. आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा.